तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. आजचा स्वामी संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका, कारण आजचा हा स्वामी संदेश म्हटलं तर पुन्हा एकदा एक नवीन जगण्याची उमेद तुम्हाला देऊन जाणार आहे. बऱ्याचदा आपण आपल्या आयुष्यामध्ये खचतो, पण एक जरी आधाराचा शब्द आपल्याला कोणीतरी दिला किंवा आधाराचा हात जरी आपल्या डोक्यावर ठेवला, खांद्यावर ठेवला, तरीही आपल्याला पुन्हा एकदा जगण्याची इच्छा निर्माण होते. अगदी तशाच पद्धतीने हे स्वामी संदेश काम करत असतात. जेव्हा आपण स्वामी संदेश ऐकतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्यासोबत स्वामी शक्ती वावरत आहे. स्वामींचा जर हात आपल्या डोक्यावर आहे तर आपल्याला कोणालाही घाबरण्याची गरज नाही आणि एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम हे स्वामी संदेश अशाच प्रकारे करत असतात. तर असो स्वामी भक्त हो, तुमचाही जर स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा आणि आजचा स्वामी संदेश देखील आवर्जून ऐका. स्वामी भक्त हो, जेव्हा स्वामी भक्त स्वामींसमोर उभा असतो ना, तेव्हा त्या प्रत्येक भक्ताला एकच वाटत असतं, ते असं की यशात माझ्या स्वामी सर्व तुमचाच वाटा आहे. यशात माझ्या स्वामी सर्व तुमचाच वाटा आहे. माझ्या सुखाचे कारणही तुमचीच कृपा आहे. माझ्या सुखाचे कारणही तुमचीच कृपा आहे. स्वामी भक्त हो, जेव्हा तुम्ही स्वामींसमोर उभे असतात तेव्हा तुम्हालाही जर असंच वाटत असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आजचा संदेश जाणून घ्यायचा असेल तर एक छोटंसं काम करा. तुमच्यासमोर जे 2 अंक दिसत आहे त्या 2 अंकांपैकी एक अंक निवडा आणि स्वामी संदेश जाणून घ्या. तर तुम्ही तुमच्यासाठीचा एक अंक निवडला असेल अशी मी आशा करते आणि संदेश काय आहे तेही सांगते. तर बघा, ज्यांनी 11 हा अंक निवडला त्यांना स्वामी महाराज काय सांगतात ते जाणून घेऊया. स्वामी महाराज अशा प्रत्येक भक्ताला सांगतात, अरे कुणीही कुणालाही कसंही संपवू शकेल तेवढं क्षुल्लक अस्तित्व कुणाचंच नसतं. वाईट परिस्थितीत कोणी तुला समजून घ्यावं ही अपेक्षा जर तू सोडून दिली तर तू वाईट परिस्थितीत स्वतःला आपोआप सांभाळून घेतो. अपयश आलं म्हणून कधीही हरू नको. पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहा, कारण कधीही हार न मानण्याची जिद्द एक दिवस तुला जिंकण्याचं धाडस देते. आयुष्यामधील संघर्ष आणि तरीही चेहऱ्यावर जर तुझ्या हास्य असेल ना, तर जीवनाचा तो सर्वश्रेष्ठ अभिनय मानला जातो. आणि हा अभिनय ज्याला जमतो त्या भक्ताच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे असतो. म्हणून कशीही बिकट परिस्थिती आली तरीही घाबरू नकोस आणि तुझी ही स्वामी माऊली तुझ्यासोबत आहे हे देखील विसरू नको. आयुष्यात सदैव असे लोक जोडण्याचा प्रयत्न कर जे तुझी जेव्हा वेळ येईल ना तेव्हा तुझी सावली आणि वेळेला तुझा आरसा बनतील. कारण आरसा हा कधीच खोटं बोलत नाही आणि सावली मात्र कधीच साथ सोडत नाही. म्हणून आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त अशा लोकांना स्थान दे. नाहीतर ह्या कलियुगामध्ये अनेक प्रकारचे स्वार्थी लोक आहे जे फक्त कामापुरता तुझा वापर करून घेतात. राग मनात ठेवून गोड बोलणाऱ्या माणसांपेक्षा प्रेम मनात ठेवून रागाने बोलणारी माणसं खूप चांगली असतात. म्हणून एखादी तुझी जवळची व्यक्ती जर तुला रागाने काहीतरी बोलत असेल पण त्यातही जर तुझं हित दडलेलं असेल तर अशा व्यक्तीवर तू रागावू नको. त्याचं म्हणणं काय आहे ते समजून घे. पण जी लोक फक्त त्यांच्या स्वार्थासाठी तुझ्याशी गोडी गुलाबीने बोलतात अशा लोकांपासून मात्र तू सदैव सावध राहा. स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल ना, तर या जगाने तुझ्या खच्ची करण्यासाठी कितीही उलाढाल केली तरीही त्याने तुझ्या आयुष्यावर काहीही फरक पडणार नाही. म्हणून स्वतःचा आत्मविश्वास कधीही कमी पडू देऊ नको. स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुला सदैव सातत्याने प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे आणि तुझ्या मनाची एकाग्रता वाढवणं गरजेचं आहे. मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी तुला आमच्या नामाची गरज आहे. सदैव आमचं नाम तुझ्या मुखामध्ये ठेव. जसं जसं तू आमचं नाम घेतो तसं तसं तुझ्या अंतर्मनामध्ये आम्ही वास करतो आणि ज्याच्या अंतर्मनामध्ये आम्ही वास करतो त्याचा आत्मविश्वास कधीही कमी पडत नाही. त्याचा आत्मविश्वास, त्याचं बळ, त्याचं धैर्य सगळं काही वाढवण्याची जबाबदारी आम्ही घेतो. आणि अशा भक्ताला सदैव एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे.
स्वामी भक्त हो, आता ज्यांनी पुढचा अंक म्हणजेच 51 हा अंक निवडला आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया. स्वामी महाराज अशा प्रत्येक भक्ताला सांगतात, अरे नात्यांची सुंदरता ही एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे. कारण एकही दोष नसलेला व्यक्ती जर तू शोधायला गेला ना तर तुला आयुष्यभर एकटं राहावं लागेल. म्हणून तुझ्या मनातला हा गैरसमज काढून टाक की ह्या जगामध्ये एखादी तरी अशी व्यक्ती असते जिच्यामध्ये सगळे गुणच असतात. अरे गुण आणि दोष ह्या दोनही गोष्टी प्रत्येकाला समान मिळालेल्या आहे. तुला पारखायचं असेल तर फक्त गुण पारखून बघ. दोष शोधायचं म्हटलं तर प्रत्येक गोष्टीत दोषच सापडतात. म्हणून तुला जर इतरांशी नातं जोडायचं आहे तर त्या व्यक्तीला त्याच्या गुण दोषांसह स्वीकार. जे दोष तुला दिसत आहे ते त्याला सांगण्याचा प्रयत्न कर. त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी तू त्या व्यक्तीला मदत कर. पण कुणाचे तरी दोष पाहून त्या व्यक्तीचा तिरस्कार तू कधीही करू नकोस. कारण दोष हे तुझ्यामध्ये देखील आहे हे मान्य कर. आणि जेव्हा तू समोरच्या व्यक्तीला गुण दोषांसह स्वीकारणार आहे तेव्हाच खऱ्या अर्थाने तू एक चांगला मनुष्य म्हणून ओळखला जाणार आहे. अरे चालून थकल्यावर समजते की प्रश्न प्रवासाचा नसतो तर सोबतीचा असतो. सोबतीला सहप्रवासी कसे मिळतात यावरच बराचसा प्रवास अवलंबून असतो. मग प्रवास रस्त्यावरचा असू दे किंवा आयुष्याचा असू दे. म्हणून तुझ्या आयुष्याचा प्रवास करत असताना तुझ्या सोबत कोण आहे याला देखील विशेष असं महत्त्व आहे. म्हणून सोबत निवडताना नेहमी चांगल्या व्यक्तीची निवड. जी व्यक्ती तुझ्यासोबत निस्वार्थी भावनेने वावरते अशाच व्यक्तीला तुझ्या मनामध्ये स्थान दे. पण जी व्यक्ती फक्त स्वार्थासाठी तुझ्याशी गोडगोड बोलते आणि तुझ्याकडून कामं करून घेते अशा व्यक्तीला मात्र तू तुझ्या दारात कधीही उभं करू नकोस. अरे एक वेळेस तोंडावर कडू बोलणारी लोक परवडली पण स्वार्थासाठी गोडगोड बोलणारी लोक कधीही परवडत नाही. म्हणून अशा लोकांना वेळीच ओळखायला शिक आणि अशा लोकांपासून सावध राहायला शिक. जेव्हा तुला आयुष्य दुसरी संधी देते ना तेव्हा जुन्या चुका तू पुन्हा पुन्हा करू नकोस. कारण दुसरी संधी ही खूप कमी लोकांना मिळत असते. आणि जर तुला ही संधी मिळाली असेल ना तर त्या संधीचं सोनं कसं करायचं याचा विचार देखील तुलाच करायचा आहे. केवळ पैशाने माणूस कधीच श्रीमंत होत नाही तर खरा श्रीमंत तोच असतो ज्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात. म्हणून तुझे विचार सदैव सुंदर बनवण्याचा प्रयत्न कर. तुझी वागणूक नेहमी चांगली ठेव आणि चांगले विचार ठेवून जेव्हा तू एखादं कार्य हाती घेतो तेव्हा त्या कार्यामध्ये आमचा देखील सहभाग असतो. अशा व्यक्तीला आम्ही देखील प्रत्येक कामात मदत करत असतो. जीवनामध्ये कोणतीही कला आली नाही ना तरीही चालतं, पण समजून घेण्याची कला आली की जीवनात सगळं काही सोपं होतं. म्हणून जर तुझी अपेक्षा अशी आहे ना की तुला कोणीतरी समजून घ्यावं तर तू देखील समोरच्याला समजून घ्यायला शिक. कुणाचं काय म्हणणं आहे हे ऐकून घ्यायला शिक. घाईघाईने तातडीने समोरच्या व्यक्तीला चुकीचं ठरवून तू कधीही मोकळं होऊ नको. कारण कधी कधी कोणीही चुकीचा नसतो, कोणीही बरोबर नसतो. चुकीची असते ती फक्त वेळ. म्हणून वेळेनुसार आणि परिस्थितीनुसार समोरची व्यक्ती बोलत असते हे जरी तू समजून घेतलं तरीही पुढच्या अनेक वादांना पूर्णविराम देता येईल. अरे आयुष्यामध्ये बऱ्याचदा लोक फक्त दुःखाचा विचार करतात म्हणून त्यांना सुखाची किंमत कळत नाही. माणसाला घागर भरून सुख दिलं आणि एक थेंब दुःखाचा दिला ना तरीही माणूस सुखाची नाही तर दुःखाची चव सांगत बसतो. आणि दुःखाची चव सांगत बसण्यामध्ये तो इतका मग्न होतो की घागरभर सुख मिळालं आहे हेच तो विसरून जातो. म्हणून तुझ्या समोर तुझ्या वाट्याला जे काही चांगलं आलं आहे त्याचा देखील आनंद मानायला शिक. जे काही तुला मिळालेलं आहे ते कदाचित इतरांना मिळत नाही इतका जरी तू विचार केला तरीही तुला उच्च कोटीचा आनंद प्राप्त होईल. जिथे समाधान असतं तिथे आपोआप आनंदाची निर्मिती होते. तिथे आपोआप सुखाची पावले पडतात. तुलाही तुझ्या आयुष्यामध्ये सुख हवं असेल तर फक्त समाधानी राहायला शिक. तू जितकं गमावलं आहे त्यापेक्षाही तुला जास्त मिळणार आहे. फक्त संयम ठेव आणि निराश होऊ नकोस. कारण तुझ्यावर आमची कृपा आहे आणि ज्या भक्तावर आमची कृपा असते त्याला नशिबात नसलेल्या गोष्टी देखील आपोआप मिळतात. फक्त त्यासाठी त्या व्यक्तीची देखील तशी मानसिकता हवी. त्या व्यक्तीची तशी आमच्यावर
भक्ती हवी, श्रद्धा हवी आणि मुख्य म्हणजे विश्वास हवा. अरे विश्वासाने केलेली कुठलीही गोष्ट फळ देऊन जाते. कारण आम्हाला देखील आमच्या भक्ताकडून फक्त विश्वासाची अपेक्षा असते. आमचा भक्त आमच्या समोर काय आणतो, आमचा भक्त आम्हाला काय देतो हे महत्त्वाचं नसून आमचा भक्त आमच्यावर किती विश्वास ठेवतो हेच आम्हाला मान्य असतं, हेच आम्ही पाहत असतो. आणि जेव्हा आमचा भक्त अशा प्रकारचा अतूट विश्वास आमच्यावर ठेवतो ना, तेव्हा आमच्या भक्ताला आम्ही सांगतो, बंधन नाही आमच्या नामाला, अंत नाही आमच्या कृपेला. कुठेही कसेही घ्यावे आमचे नाम, आम्ही राहू त्याच्या पाठीशी ठाम, आम्ही राहू त्याच्या पाठीशी ठाम. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर तुम्ही कुठला अंक निवडला होता हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला हे देखील सांगा. असेच नवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेला स्वामी संदेश सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.